नमस्कार मित्रांनो, उमेद IAS प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आत्तापर्यंत आपण 2 कोर्स तयार केलेले आहेत किंवा 2 कोर्सची चर्चा केलेली आहे। एक म्हणजे आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ते 2023 मधले इतिहासाचे प्रश्न जे दरवर्षी 15 प्रश्न येतात ते प्रश्न कसे सोडवायचे, त्या प्रश्न सोडवताना काय अप्रोच असायला हवा होता किंवा मग येणाऱ्या परीक्षेमध्ये कसे प्रश्न सोडवले पाहिजेत। म्हणजे समजा ह्या वर्षी एक प्रश्न आला होता दांडी मार्च वरती, तर मग पुढच्या वर्षी दांडी मार्च वरती प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतो किंवा मग आता जे ऑप्शन दिलेले आहेत 4 त्या 4 ऑप्शन पैकी आत्ताचं जर एक ऑप्शन उत्तर असेल मग बाकीचे 3 ऑप्शन वरून आपल्याला पुढच्या वर्षी काय अंदाज बांधता येतो, अशा प्रकारची चर्चा ह्या बॅच मध्ये केली। अशा प्रकारची चर्चा आपण जी राज्यसेवा पूर्व परीक्षेची केली तशीच चर्चेची बॅच आपण कंबाईनची पण केली। म्हणजे कंबाईन आता गट ब आणि गट क ची एकच झाली। 23 ला पहिल्यांदाच गट ब आणि गट क एक झाली, पण त्याच्या आधी गट क आणि गट ब ची पूर्व परीक्षा वेगवेगळी असायची। मग आपण 17 ते 22 अशी गट ब ची आणि 23 चा गट ब आणि क चा एक पेपर अशी एकूण ही जी काही प्रश्नपत्रिका झाल्या ह्यांचे पण आपण इतिहासाची एक बॅच तयार केली। आता त्याच्यामध्ये पण आपण इतिहासाचे महत्त्वाचे जे काही टॉपिक असतात त्याच्यावर आलेले प्रश्न काय असतात, म्हणजे दरवर्षी जर कंबाईन बघायला गेलो तर 1857 च्या उठावावरती प्रश्न असतो, शेतकऱ्यांच्या उठावावरती प्रश्न असतो, कामगार चळवळीवरती प्रश्न असतो, एखादा प्रश्न वृत्तपत्रावरती सुद्धा असतो, म्हणजे वृत्तपत्र कोणी लिहिली किंवा कधी कधी एकाच वृत्तपत्राच्या रिलेटेड माहिती विचारून वृत्तपत्र विचारलं जातं किंवा त्या वृत्तपत्रातून कुणी कशा प्रकारची मागणी केली, अशा प्रकारचे प्रश्न असतात त्याच्याविषयी आपण चर्चा केली। ह्यातून आपल्याला काय मिळतं की बाबा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला अंदाज बांधता येतो। म्हणजे तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर काय झालं होतं, एका परीक्षेमध्ये नेपोलियन म्हणजे दांडी मार्च वरती कसा प्रश्न होता, नेपोलियन एल्बानहून पॅरिसला निघालेला आहे असं मला वाटतं जेव्हा मी गांधींच्या दांडी मार्चकडे पाहतो असं कोण म्हणालं होतं, असा प्रश्न विचारला होता। तर त्याचं उत्तर होतं सुभाषचंद्र बोस। मग जर हा प्रश्न आदल्या वर्षी आला असेल तर आपण पुढच्या वर्षी काय अंदाज बांधू शकतो की अजून कोण काय म्हणाले का दांडी मार्चला, तर मग मला काय वाटतं की रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असं कोण म्हटलं तर मोतीलाल नेहरू आणि डी.जी. तेंडुलकर म्हटले। मग असं आपण जर आधीच प्रिडिक्ट करायला लागलो तर मग पुढच्या वर्षी तसा प्रश्न येऊ शकतो। आणि मग 2023 ला बरोबर त्यांनी रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असं दांडी मार्चला कोण म्हटले असं विचारलेलं आहे। किंवा मग 1857 च्या उठावावरती कंबाईनला कसे प्रश्न असतात त्याचं उदाहरण द्यायला गेलं तर पहिल्यांदा एक वर्ष असा प्रश्न आला की भारतातील या ठिकाणी 1857 च्या उठावाचं नेतृत्व कुणी कुणी केलं असं भारतातल्या व्यक्तींचं विचारलेलं आहे। किंवा मग दिल्लीला जनरल बख्त खान किंवा मग बहादूर शाह जफर असेल तर मग पुढच्या वर्षी आपण असा अंदाज बांधू शकतो की इंग्रजांचं नेतृत्व कोणी केले। मग 2023 ला बरोबर त्यांनी इंग्रजांच्या खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरनी किंवा कोणत्या व्यक्तींनी किंवा ऑफिसरने 1857 च्या उठावामध्ये सहभाग दर्शवला होता असा प्रश्न आलाय। म्हणजे इतका अंदाज बांधणं सोपं असतं इतिहासाच्या प्रश्नाचा। म्हणजे जर तुम्ही अगोदरचे प्रश्न जर बघितले सोडवले त्याच्या रिलेटेड जर तुम्ही सगळी माहिती गोळा करून जर तयार केली आपली स्वतःची नोट्स किंवा त्याच पेपरवरती लिहिलं तर तुम्हाला म्हणजे येणाऱ्या समजा 15 प्रश्न येणार असतील तर 10 ते 12 प्रश्न असेच सुटून जातात। मग उरलेला 2-3 साठी तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यास वगैरे करावा लागतो। इतकं सोपं असतं ते। पण कधी ते शक्य आहे ज्यावेळेस आपण काय करतो PYQ ची बॅच म्हणजे अशा अनालिसिस करतो किंवा PYQ ची एखादी बॅच बघतो। मग आम्ही ते त्या दृष्टीनं अशा प्रकारच्या 2 बॅच आयोजित केल्या की बाबा इतिहासाची बाबा पूर्व परीक्षेची बॅच अशी घ्यायची प्रश्नपत्रिकेची की येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा काय होईल की मुलांना अगोदरच अंदाज बांधता येईल। आणि मग इतिहास कसं खूप मोठा विषय असतो, वास्ट असतो आणि मग आपल्याला तेवढं जास्त वाचन होत नाही किंवा बरी मोठी मोठी रेफरन्स बुक मग आपण वाचत नाही, तर मग आपण त्यासाठी अशा प्रकारचं एकदम स्मार्ट वर्क करू शकतो। ह्या दृष्टीने आम्ही ही 2 बॅचेस आयोजित केल्या होत्या। आणि मग येणाऱ्या काळामध्ये आम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठीची सुद्धा इतिहासाची बॅच तयार करणार आहे की बाबा तिथं तर 60 प्रश्न असतात, म्हणजे त्या 60 प्रश्नांची सुद्धा आम्ही बॅच तयार करणार आहे इतिहासाची। किंवा मग आम्ही एन्शियंट आणि मिडिवलचं कसं असतं इतिहासाचं तो पण एक खूप वास्ट सिलेबस असतो आणि परीक्षेला 1-2 प्रश्न असतात। पूर्वी 20 च्या अगोदर तर 8-9 प्रश्न असायचे, मग आता तरी ते वेटेज कमी करत तिने 2-4 वरती आणले, पण ते सुद्धा प्रश्न महत्त्वाचे असतात। त्या 4 प्रश्नांमुळे सुद्धा आपल्याला कट ऑफ क्लिअर करण्यासाठी मदत होऊ शकते। मग त्याच्यावरती सुद्धा आम्ही एक इतिहासची एन्शियंट आणि मिडिवलची पण एक बॅच आयोजित करणार आहे की घेणार आहे की त्याच्यामध्ये पूर्ण आम्ही एन्शियंट आणि मिडिवल म्हणजे जे स्टेट बोर्ड इन्क्लुडिंग करून एकदम असं तयार करणार आहे आणि ती सुद्धा बॅच आम्ही अपलोड करणार आहे। तर मग तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही ही आधी पूर्व परीक्षेसाठीची आम्ही जी इतिहासाची कंबाईनची आणि राज्यसेवेची दोन्ही बॅच घेतलेल्या आहेत आम्ही, तर ती तुम्ही बॅच पाहायची आहे। तुम्हाला कसं वाटतंय ते तिचे आम्हाला वाटल्यास कमेंट करून किंवा आमच्यावर आम्हाला ईमेल करून कोणत्याही माध्यमातून आम्हाला संपर्क करून तुम्ही आम्हाला कळवायचं आहे, जेणेकरून काय होईल की आम्हाला अजून पुढच्या वेळेस काय सुधारणा करता येईल आणि विद्यार्थ्यांचे मार्क्स कसे मॅक्झिमम होतील
आम्हाला ह्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी मग आम्ही तुम्हाला आता हे सांगतोय की बाबा ही बॅच तुम्ही बघा. त्यासाठीचा एक व्हिडिओ आम्ही ऑलरेडी आमच्या उमेद IAS प्लॅटफॉर्मवरती एक व्हिडिओ आम्ही हेच केलाय की फ्री ठेवलेला आहे की तो बघावा तुम्ही आणि तो बघून मग बाकीच्या व्हिडिओला तुम्ही हे करावं, ॲडमिशन घेऊन बाबा बघावे कशी प्रश्न आम्ही सोडवले आहेत किंवा मग तुम्ही प्रश्न कशी सोडवले पाहिजे. ह्यासाठी आम्ही आता हे बॅच 2 घेतलेले आहेत. तर मग तुम्ही बघा ते व्हिडिओ जाऊन प्लॅटफॉर्मवरती बघा. उमेद IAS ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही MPSCच्या सेक्शनमध्ये इतिहासाच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ एक फ्री ठेवलेला आहे तो बघू शकता. चालेल मग. थँक्यू.